गुड मॉर्निंग फ्रॉम लोणावळा. फायनली आज माझ्या व्लॉगचे 25 डेज कंप्लीट झाले आणि मस्त सकाळी असा सूर्य उगवला होता. सकाळची पहाट झाली होती. खूप दिवसांनी असा मी सूर्य सकाळचा पाहिला. माझं आणि अनिरुद्धचं भांडण झालं होतं. आमच्या दोघांची सकाळची सुरुवात किंवा रात्रीचा शेवट हा भांडणानेच होतं. तो भांडणाचा टॉपिक हा होता की त्याचं म्हणत होतं की सारखे फोटोज का काढत राहते, मला कंटाळा येतो. माझं म्हणणं आहे की कुठेही जावं तर आपण एक मेमरी साठवून ठेवाव्या, पण त्याला ते आवडत नाही. तो त्याचा अपोजिट आहे, सारखं फोटोज काय. आणि मायरा इथे मस्त एन्जॉय करत होती, पाण्यात दगडी फेकत होती. त्यानंतर आम्ही सगळे फ्रेश होऊन रेडी झालो आणि नाश्ता करायला गेलो. नाश्त्यामध्ये होते पोहे आणि चहा कॉफी. ते मस्त आम्ही खाल्ले आणि त्यानंतर ही मायरा स्नेहल आणि डेव्हिडला काहीतरी पकवत होती पाण्यावरती बसवून. मग त्यानंतर आम्ही सगळे गेलो बोटिंगला. थोडी सुरुवातीला भीती वाटत होती, पण नंतर मग ठीक वाटलं. मग त्यानंतर बोटिंग वगैरे झाल्यावर बॅग पॅक केली आणि आम्ही निघालो आमच्या मुंबईच्या दिशेने. पण रस्त्यात एवढं ट्रॅफिक जॅम होतं, आम्ही खिंडीमध्ये अडकलो होतो. मग सगळ्यांना दुपारची खूप भूक लागली होती म्हणून आम्ही एक ढाबा स्टाईल हॉटेलमध्ये थांबलो होतो. मी घेतली होती फ्रॉन्स थाळी आणि रुद्नी घेतली होती अंडा थाळी आणि स्नेहल डेव्हिडने घेतली होती सुरमई थाळी. ते आम्ही जेवण जेवलो आणि लोणावळ्याला गेलो तर चिक्की तर मगनलालची घेतलीच पाहिजे. मग आम्ही मगनलाल शॉपमध्ये थांबलो आणि 1000च्या आसपास तरी चिक्की घेतली आणि निघालो. तर आजचा दिवस होता हा असा. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय आणि सबस्क्राईब देखील करा हा.